हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा खरडा हे नुसतं नाव ऐकलं तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं. आज आपण असंच झणझणीत आणि चमचमीत ठेचा कसा बनवायचा तोही थोडा वेगळ्या पद्धतीने ही रेसिपी पाहणार आहोत. यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सविता. स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. हा ठेचा भाकरी आणि चपाती बरोबर तर उत्तमच लागतो, पण हा ठेचा आपल्या जेवणाची लज्जत तर वाढवतोच. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू. मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी मी ते 1/2 किलो मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्यांचे देठ काढलेले आहेत. त्या मिरच्यांचे आपण तुकडे करून घेऊयात. जास्त बारीक तुकडे करण्याची गरज नाहीये. सुरीच्या किंवा हाताच्या साहाय्याने आपण याचे तुकडे करून घेऊयात. आपण पाहू शकता इथे आपले मिरच्यांचे तुकडे करून तयार झालेले आहेत. आता आपल्याला घ्यायचं आहे लसूण. तर मी इथे 1/2 किलो हिरव्या मिरच्यांसाठी मी इथे पाव वाटी लसूण घेतलेला आहे. आपण आपल्या चवीनुसार लसूण कमी जास्त घेऊ शकता. आणि मूठभर अशी कोथिंबीर आणि 1 चमचाभर चिंच घेतलेली आहे. आता आपल्याला ही कोथिंबीर ओबडधोबड बारीक चिरून घ्यायची आहे. ही पूर्वतयारी आपण आधीच करून घेऊयात. बऱ्याच ठिकाणी कोथिंबीर ही घातली जात नाही, पण कोथिंबिरीमुळं खरड्याची चव ही आणखीनच वाढते आणि कोथिंबीर ही खूप चवीला उत्कृष्ट लागते. लसूण आपण जास्त प्रमाणातच घालायचा आहे. आता इथे आपला चांगला तवा तापला की आपण यामध्ये मिरच्या घालूयात. आपल्याला मिरच्या ह्या आधी भाजून घ्यायच्या आहेत. इथे आपल्याला लगेच तेल घालायचं नाहीये. आपण तेल न घालता आधी तव्यावरती मिरच्या भाजून घेऊयात. आपल्या मिरच्या चांगल्या भाजल्या की आपल्याला यामध्ये फक्त पाव चमचा तेल घालायचं आहे. आपण हा खर्रा लोखंडाच्या तव्यात केला तर आणखीनच उत्तम होतो, पण मी इथे रेग्युलर वापरायच्या तव्यातच केलेला आहे. मिरची आपली चांगली भाजली की यामध्ये आपल्याला पाव चमचा फक्त तेल घालायचं आहे. आपण पाहू शकता मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. त्यांचा रंग थोडासा चेंज होईपर्यंत, म्हणजे मिरच्यांना थोडेसे चॉकलेटी किंवा असे काळपट जोपर्यंत असे त्यांना डाग लागत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्या ह्या लो टू मीडियम गॅसवरती भाजून घ्यायच्या आहेत. आपल्या मिरच्या चांगल्या भाजून झाल्या की आपण इथे पाहू शकता मिरच्यांचा रंग थोडासा चेंज झालेला आहे. आता ह्या मिरच्या चांगल्या भाजून झाल्या की यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण. लसूण हा बॅड कोलेस्ट्रॉलसाठी खूप चांगला असतो आणि असंही आपण नुसता लसूण खाऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपण खरड्यामध्ये हा जास्त प्रमाणात लसूण घातलेला आहे. लसूण घातला की आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. आपण पाहू शकता. आता आपल्याला इथे घालायची आहे चिंच. लसूण आता इथे आपण पाहू शकता की मिरच्यांचा रंग कसा चेंज झालेला आहे. बऱ्यापैकी मिरच्या या भाजल्या गेलेल्या आहेत. आता आपण घालूया चिंच. चिंच आपण नाही घातली तरी चालेल, ऑप्शनल आहे, पण चिंचेमुळे एक वेगळीच चव येते. आता ही चिंच घालून झाल्यानंतर आपण परतून घेऊयात. आपल्याला इथे अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे. तर अर्धा मिनिट परतून झाल्यानंतर आपण घालणार आहोत खूप सारी अशी हिरवी कोथिंबीर. कोथिंबीर घातल्यानंतर एक वेगळा सुवास दरवळतो. खूप छान वास येतो कोथिंबीर, त्यामुळे तुम्ही अवश्य घाला. कोथिंबीरीची एक वेगळीच चव लागते. कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपल्याला यात घालायचं आहे चवीनुसार मीठ. आपल्याला हे सगळं करताना गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची आहे. मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. मी ते पुन्हा पाव चमचा तेल घातलेलं आहे. म्हणजे सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत मी फक्त अर्धा चमचा तेलाचा वापर केलेला आहे. आता हे आपण चांगलं परतून घेऊयात. आपलं थोडंसं हे परतलं की आपल्याला अर्धा मिनिटभर हे फक्त परतून घ्यायचं आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया. आता इथे आपला हा तवा थोडासा थंड, म्हणजे जास्तही थंड होऊ द्यायचा नाही. हे कोमट असतानाच आपल्याला हे चांगलं ठेचून घ्यायचं आहे. ठेचा म्हणला की तो ठेचलाच पाहिजे. इथे मी दगडाच्या साहाय्याने ठेचून घेते. आपण हवं तर आपल्याकडे जे काही असेल वरवंटा किंवा काही असेल तर त्याने आपण हे चांगलं खरडून घेऊ शकता. इथे मी दुसरी एक साधी सोपी पद्धत दाखवते तांब्याच्या साहाय्याने. तांब्याच्या साहाय्याने आपण छानपैकी परतून घेऊ शकतो. बऱ्याच वेळा काय होतं, लोक ठेच्यामध्ये भरपूर असे शेंगदाणे घालतात, पण काय होतं शेंगदाणे आणि खोबरं हे तर नेहमीच आपल्या जेवणात असतं आणि त्याचं प्रमाण हे आरोग्यासाठी चांगलं नसतं. आता आपण इथे फक्त थोडासा 1 चमचाभरच जाडसर असा कूट घालणार आहोत. शेंगदाणे आणि खोबऱ्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं.
आता आपण पाहू शकता आपल्या इथे ते कूट घालून झालेलं आहे. अशा प्रकारे आपला हा ठेचा चांगला बारीक करून झालेला आहे. तर आता आपल्याला अजून एक करायचा आहे. हा ठेचा आपल्याला आपण आत्तापर्यंत फक्त अर्धा चमचा तेल वापरलेलं आहे. आपण तेल कमी घातल्यामुळे आपल्याला चांगलं ठेचा हा घसरता आला. आता आपण पुन्हा तव्यावरती म्हणजे गॅस ऑन करून तवा ठेवूया आणि त्याच्यावरती हा ठेचा फक्त अर्धा मिनिटं आणि अर्धा चमचाच तेल घालून चांगला परतून घेऊयात. वाह! वाह! खूप छान वास सुटलाय आणि माझ्या तोंडालाही पाणी सुटलेलं आहे. अशा प्रकारे आपला ठेचा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आंबट, तिखट खूप छान चवीचा तयार झालेला आहे. अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या स्वाद किचन या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठेचा कसा वाटला ते मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर.